नमस्कार सर्वांना, कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शिळ्या चपातींपासून गोड असा चविष्ट मलिदा. चला तर मग सुरुवात करूया. इथे एका दिवसाच्या चपात्या आहेत, जवळजवळ 2-3 चपात्या आहेत. खूप पण शिळ्या नाही घ्यायच्या चपात्या. आणि त्याचे तुकडे करायचे आहेत आपल्याला, बारीक तुकडे करायचेत. किंवा तुम्ही चपातीचे मोठे मोठे तुकडे करून मिक्सरमधून जरी बारीक केलं तरी चालेल, जर खूपच कडक चपाती असतील तर. जर कधी गोड खावंसं वाटलं आणि चपात्या पण शिल्लक असतील तर मग आपला जीव होत नाही की त्या टाकून द्यायचा. मग असं काहीतरी गोड केलं की मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीनं खातात. हे बघा, चुरा करून झालेला आहे आपला. आता इथं मी मिक्सरमध्ये बारीक नाही केला चुरा, हातानंच असा, चपाती मऊ होत्या म्हणून हातानं छान बारीक होईपर्यंत चुरा करून घेतला. कढई ठेवली आपण तापायला. इथं आपण तेल नाही वापरायचं, तूप वापरायचं. तुपानं छान चव लागते त्याला. 2-3 चमचे तूप घातले. तूप चांगलं तापलं की आपण त्यात बारीक चुरलेला चपातीचा चुरा घालून घेऊया आणि हे तुपात चांगलं मिक्स करायचं. 2-3 मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तुपात, चपाती चांगल्या मऊ होईपर्यंत. आता इथे तुम्ही वरून किसलेला गूळसुद्धा घालू शकता किंवा साखर घातली तरी चालेल. इथे मी 3 चमचे साखर घातली. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण टाकू शकता तुम्ही त्यात. इथे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे साखर चांगली विरघळली की मग तयार झालेला आहे आपला गोड मलिदा. हा गरम असतानाच तुम्ही खाऊ शकता, कारण खूप जास्त वेळ ठेवला की मग ते कडक होण्याची शक्यता असते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.